अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही, कधीच पाठीशी घालणार नाही। या सगळ्याची तरतूद होती म्हणूनच ही योजना जाहीर केलेली आहे आणि ते पूर्ण करणार तसा अजितदादा वारंवार आपल्याला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की जे बोललेले आहेत ते पूर्ण करतात। पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असणार आहे, तुम्हाला माहिती आहे कारण शेवटी राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे। पहिल्यांदा मी पंढरीच्या या पंढरपूरला आले त्याबद्दल मी त्यांना वंदन करते। खरं तर आगावण्यासारख्या गोष्टी होणं अतिशय निंदनीय आहे, ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे, ह्या कधीच घडायला नको आहेत आणि अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी पक्ष कधीच बळ देणार नाही, कधीच पाठीशी घालणार नाही। कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याच्यावरती भाष्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला। मला वाटतं याच्यावरती कालच आमच्या पक्षांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ते पुरे आहे। चालू शकला नाही असं म्हणतात आणि 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न वारंवार करतात विरोधक। अजितदादांनी सांगून सुद्धा ते म्हणतात ते चालू शकतात। खरं तर हा प्रश्न तुम्ही अजितदादालाच विचारला पाहिजे कारण शेवटी या सगळ्याची तरतूद होती म्हणूनच ही योजना जाहीर केलेली आहे आणि ते पूर्ण करणार तसा अजितदादा वारंवार आपल्याला बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की जे बोललेले आहेत ते पूर्ण करतात असं आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे। दोन पवार एकत्र येण्याबाबत चर्चा चालू आहे, कसं बघता तुम्ही? दोन कुटुंबही एकत्र आले, दोन्ही पक्ष एकत्र आले, ताकद वाढेल असं वाटतंय? खरं सांगायचं तर ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि जे काही होईल ते आपण बघालच। पण तुमचं काय मत आहे? तुम्ही कुटुंबातले ज्येष्ठ आहात, दोन पवार कुटुंब एकत्र येणं अपेक्षित? पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या मागे मी असणार आहे, तुम्हाला माहिती आहे कारण शेवटी राजकारण आणि कुटुंब हे वेगळं असतं हे मी वारंवार आपल्याला सांगत आलेले आहे। थँक्यू। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।